हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे यूज ऑफ अबाउट टू. आता अबाउट टूचा यूज कशासाठी केला जातो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे. तर अबाउट टूचा यूज कशासाठी केला जातो की एखादी क्रिया होण्याच्या मार्गावर आहे, म्हणजेच थोड्याच वेळात होत आहे किंवा अगदी थोड्याच वेळात आम्ही ती क्रिया करत आहोत, तेव्हा काय करायचं आहे, अबाउट टूचा यूज करायचा आहे. किंवा आपण भूतकाळात जर एखादी क्रिया करणार होतो, म्हणजे एखादी क्रिया करणारच होतो असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हाही आपण अबाउट टूचा यूज करून ते सेंटेन्स बोलू शकतो. आता आपण त्या सेंटेन्सचं स्ट्रक्चर बघूयात. तर स्ट्रक्चर काय असणार आहे, तर सब्जेक्ट प्लस टू बीचे रूप. टू बी म्हणजे काय, तर एम, इज, आर किंवा वॉज, वर यापैकी एखादं सहाय्यकारी क्रियापद घेणार आहे आपण. त्याच्यानंतर प्लस अबाउट टू प्लस V1 म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप प्लस ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट आपण बोलू शकतो. आता आपण सेंटेन्स बघूयात. ती तिचा गृहपाठ सुरू करणार आहे किंवा ती तिचा गृहपाठ सुरू करणारच आहे, म्हणजे आत्ता ती सध्या त्या क्रियेच्या मागेच आहे की ती क्रिया सध्या लगेच करणारच आहे ती. म्हणून आपण ते सेंटेन्स कसं बोलू शकतो बघा. इथं काय करायचं आहे, आपल्याला पहिल्यांदा सब्जेक्ट घ्यायचा आहे. आता या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट कोण आहे, तर ती मीन्स शी. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे की टू बीचं रूप घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपण शी नंतर काय घेऊ शकतो, कारण हे सेंटेन्स कुठलं आहे, तर ती तिचा गृहपाठ सुरू करणारच आहे, म्हणजे आत्ता लगेच करणार आहे. म्हणजे आत्तासाठी आपण काय करतो, वर्तमान काळ घेतो. वर्तमान काळामध्ये शी नंतर काय येतं, इज. शी इज अबाउट टू काय करणार आहे, गृहपाठ सुरू करणार आहे. तर सेंटेन्स काय होईल, शी इज अबाउट टू स्टार्ट हर होमवर्क. शी इज अबाउट टू स्टार्ट हर होमवर्क मीन्स ती तिचा गृहपाठ सुरू करणार आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं, ते आता निघणार आहेत किंवा ते आता निघणारच आहेत. क्रिया सुरू होणार आहे, लगेच सुरू होणार आहे, ते आता निघणारच आहेत. मग हे सेंटेन्स कसं होईल, ते साठी आपण काय घेणार आहे, दे. दे हे काय आहे, अनेक वचनी कर्ता आहे. दे नंतर आपण काय घेतो, आर. दे आर नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, प्लस अबाउट टू. दे आर अबाउट टू काय करणार आहेत, निघणार आहेत. ते आता निघणार आहेत. दे आर अबाउट टू लिव्ह आता निघणार आहेत म्हणून नाव. दे आर अबाउट टू लिव्ह नाव मीन्स ते आता निघणार आहेत किंवा ते आता निघणारच आहेत. नेक्स्ट सेंटेन्स बघा, आम्ही चित्रपट पाहणार आहोत. हे सेंटेन्स काय होईल, वी नंतर आपण काय घेणार आहे, आर. वी आर अबाउट टू. अबाउट टू नंतर काय आहे आपलं, क्रियापद. क्रियापद काय आहे इथे, पाहणार. पाहणारसाठी आपण काय घेतो, वॉच. वॉच काय बघणार आहे, चित्रपट म्हणून मूवी. वी आर अबाउट टू वॉच मूवी मीन्स आम्ही चित्रपट पाहणार आहोत. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तो त्याच्या मित्राला कॉल करणार आहे. याच्यामध्ये कर्ता कोण आहे, ही हा कर्ता काय आहे, एकवचनी कर्ता आहे. त्यासाठी आपल्याला टू बीचं कोणतं रूप घ्यावं लागणार आहे, ही इज. इज नंतर आपण काय घेत आहोत, अबाउट टू. अबाउट टू नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापद. याच्यामध्ये क्रियापद काय आहे, कॉल करणार. कॉल करण्यासाठी आपण काय घेतो, कॉल. कोणाला कॉल करणार आहे, त्याच्या मित्राला. इथं काय घेणार आपण, त्याच्या मित्राला मीन्स हिज फ्रेंड. ही इज अबाउट टू कॉल हिज फ्रेंड. तो त्याच्या मित्राला कॉल करणार आहे किंवा तो त्याच्या मित्राला कॉल करणारच आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी झोपायला जाणार आहे किंवा मी झोपायला जाणारच आहे. हे सेंटेन्स कसं होईल, याच्यामध्ये कर्ता कोण आहे, मी नंतर काय घेणार आहे आपण, टू बीचं रूप आय एम. अबाउट टू
काय करणार आहे? झोपायला जाणार आहे. आय एम अबाउट टू स्लीप. नेक्स्ट, तो ट्रेनमध्ये चढणारच होता. आता हे सेंटेन्स काय आहे? भूतकाळातलं आहे. तो ट्रेनमध्ये चढणारच होता. आता हे या सेंटेन्सचं ट्रान्सलेशन काय होईल बघा. याच्यामध्ये कर्ता कोण आहे? तो मीन्स ही. हा कर्ता काय आहे? एकवचनी कर्ता आहे. तर आपण जेव्हा भूतकाळातलं वाक्य सांगत असतो तेव्हा ही नंतर आपण काय घेतो? वॉज. ही वॉज अबाउट टू काय करणार होता? ट्रेनमध्ये चढणारच होता. ही वॉज अबाउट टू बोर्ड कुठे चढणार होता? ट्रेनमध्ये. ट्रेन. तो काय करणार होता? तो ट्रेनमध्ये चढणारच होता. ही वॉज अबाउट टू बोर्ड द ट्रेन. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा. आम्ही रात्रीचे जेवण सुरू करणार होतो किंवा आम्ही रात्रीचे जेवण सुरू करणारच होतो. आता हे सेंटेन्स काय होईल? वी नंतर टू बीचं रूप कोणतं येतं? वी हे काय आहे? अनेकवचनी कर्ता आहे. म्हणून वी वर अबाउट टू स्टार्ट डिनर. वी वर अबाउट टू स्टार्ट डिनर. आम्ही रात्रीचे जेवण सुरू करणार होतो किंवा आम्ही रात्रीचे जेवण सुरू करणारच होतो. मेघा चहा बनवणार होती किंवा मेघा चहा बनवणारच होती. हे सेंटेन्स काय होईल? मेघा वॉज अबाउट टू मेक टी. मेघा वॉज अबाउट टू मेक टी. मेघा चहा बनवणार होती किंवा मेघा चहा बनवणारच होती. मेघा वॉज अबाउट टू मेक टी. नेक्स्ट, मीटिंग सुरू होणार आहे किंवा मीटिंग सुरू होणारच आहे. द मीटिंग इज अबाउट टू स्टार्ट किंवा द मीटिंग इज अबाउट टू बिगिन. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स बरोबर आहे. आम्ही फिरायला जाणारच आहोत किंवा आम्ही फिरायला जाणार आहोत किंवा चित्रपट सुरू होणार होता. चित्रपट सुरू होणारच होता किंवा होणार होता. हे जे दोन सेंटेन्सेस आहेत ते ट्रान्सलेट करून तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.